जानेवारीत नगरमधील ड्रग्ज प्रकरणाचा भांडाफोड झाला। पोलीस कर्मचारी श्याम सुंदर गुजरनं अंधारात केलेलं कांड उजेडात आलं। पुणे पोलिसांनी ही कारवाई केली। एलसीबीनं पकडलेल्या व त्याच्याच ताब्यात असलेल्या ड्रग्जची चोरी करून तेच ड्रग्ज पुन्हा बाजारात आणल्याचा धक्कादायक प्रकार या पोलीस कर्मचाऱ्याने केला होता। तळे राखील तो पाणी चाखील असा हा प्रकार होता। त्यानंतर नगर पोलीस दल हादरलं। विश्वास कुणावर ठेवावा हा सवाल उपस्थित झाला। श्याम सुंदर गुजरला निलंबित करण्यात आलं, पण हे प्रकरण एवढ्यावरच का थांबलं असा सवाल आता श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी उपस्थित केला। आमदार ओगले यांनी अधिवेशनात या प्रकारावर गंभीर ताशेरे ओढलेत। फक्त गुजरवर कारवाई करून हे प्रकरण दाबण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। या मुद्देमाल कक्षाची जबाबदारी असलेले एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्यावरही कारवाई व्हावी अशी आग्रही मागणी आमदार ओगले यांनी विधानसभेत केली। आमदार ओगले यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले। नुसतं हे प्रकरणच नाही तर नगर एलसीबीची टीमही चर्चेत आली। आमदार ओगले यांनी काय आरोप केलेत आणि हे प्रकरण नेमकं काय होतं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला अंमली पदार्थ व ड्रग्ज विरोधात केलेल्या कारवाईची माहिती दिली। राज्यात 2024 मध्ये 44,000 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते। या वर्षात 14,230 आरोपींना अटक झाली होती। त्यानंतर 2025 मध्ये राज्यात 56,000 किलो अंमली पदार्थ सापडले होते। त्यातही 15,933 आरोपी पकडले गेले होते। या दोन्ही वर्षी तब्बल 7,500 कोटींचा मुद्देमाल हस्तगत करून तो नष्ट करण्यात आला होता। शिवाय या दोन्ही वर्षी तस्करी सहभाग आढळलेल्या तब्बल 17 पोलीस कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुद्धा करण्यात आली होती। हे सगळं फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं। या 17 जणांत नगरचा श्याम सुंदर गुजरही आहे। पण नगरच्या कारवाईवर श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले हे नाराज आहेत। फक्त एका कर्मचाऱ्याला बडतर्फ करून नगरचे पोलीस हे प्रकरण दाबतायत असा आरोप आमदार ओगले यांनी केला। आमदार ओगले म्हणाले की मागील आठवड्यातच अधिवेशनात आपण ड्रग्ज विरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी श्रीरामपूरमध्ये कुरिअरद्वारे नशेचे इंजेक्शन झाली। हे अत्यंत धक्कादायक आहे। श्रीरामपूर मतदारसंघात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचे जाळे उघड झाले आहे। 5 कोटी रुपयांचा गांजा, 8 कोटींची सुगंधी सुपारी आणि तब्बल 14 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाया होऊनही मूळ साखळीवर प्रभावी कारवाई होत नसल्याने संपूर्ण यंत्रणेवरच संशय निर्माण होत आहे। नगरच्या मुद्देमाल कक्षातून जप्त ड्रग्ज विक्री करणं हे केवळ एका कर्मचाऱ्याचे कृत्य नाही, त्यामागे मोठी साखळी आणि संरक्षण असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनाही या प्रकरणात जबाबदार धरून त्यांच्यावर तात्काळ बडतर्फीची कारवाई व्हावी। आमदार ओगले पुढे म्हणाले की फक्त एका कर्मचाऱ्याला बळीचा बकरा करून हा प्रश्न सुटणार नाहीये। संपूर्ण सिस्टमच भ्रष्ट आहे। पुणे पोलिसांनी उघड केलेल्या ड्रग्ज प्रकरणात एलसीबी कर्मचारी गुजर याचा सहभाग समोर आला। त्यानंतर तपास सुरू झाला। श्रीरामपूर येथून जप्त केलेले सुमारे 14 कोटींचे ड्रग्ज एलसीबीच्या ताब्यातील मुद्देमाल कक्षात होते। या कक्षाची जबाबदारी प्रत्यक्षात कर्मचारी गुजरवर असली तरी संपूर्ण नियंत्रण पोलीस निरीक्षक कबाडी यांच्या अखत्यारीत होते। असे असताना गुजरने या कक्षातूनच ड्रग्जची चोरी करून विक्री केल्याचे निष्पन्न झाले। गुजरला तत्काळ बडतर्फ करण्यात आले, मात्र निरीक्षक कबाडी यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। त्यांना अद्यापही अभय का दिला जात आहे असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। आमदार ओगले यांच्या याच आरोपांवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सकारात्मक उत्तर दिलं। आमदार ओगले यांच्या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही गृहराज्यमंत्र्यांनी दिली। खरं तर नगरची एलसीबी ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे। यापूर्वीही एलसीबीवर अनेक गंभीर आरोप झालेत। शिवाय अनेक गंभीर गुन्ह्यात एलसीबीचे कर्मचारी सापडलेत। परंतु तरीही एलसीबीच्या कार्यपद्धतीत सुधारणा झालेली नाहीये। ज्या गुजर विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना प्रचंड तक्रारी होत्या, त्याच गुजरला एलसीबीत ठेवलं होतं। पूर्वी व आताही एलसीबीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणीही यापूर्वी झाली आहे। संगमनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदा, नेवासा या तालुक्यातून एलसीबीनं अनेक प्रकरणात तोडपाणी केल्याचेही आरोप झालेत। एलसीबी आजही कोट्यावधींचे हप्ते गोळा करते असेही आरोप झालेत। काही दिवसांपूर्वी एसपी सोमनाथ घारगे यांनी एलसीबीची पूर्ण टीम बदलली, परंतु आता बदललेल्या टीम बाबतही आमदार ओगले यांनी शंका उपस्थित केल्याने नगर एलसीबी पुन्हा चर्चेत आली आहे। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।